नमस्कार, मी अमोल देशमुख, ॲडव्होकेट दिलीपरावजी सोपल माध्यमिक विद्यालय हळदुगे येथील सहशिक्षक आहे. आरोग्य आणि पोषण या घटकाच्या अनुषंगाने मी माझं शैक्षणिक साहित्य तयार केलेलं आहे. आता सजीवांनी अन्न आणि पाणी घेऊन शरीराच्या वाढीसाठी आणि इतर कार्यासाठी उपयोग करणं ह्या प्रक्रियेला पोषण म्हटलं जाते. आणि यासाठी उपयोगी पडणारी जी जे घटक आहेत त्यांना पोषक द्रव्य म्हटली जातात. मग असे कोणकोणते पोषक द्रव्य आपल्या आहारामध्ये असायला पाहिजे याची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. याच्यामध्ये जे काही कर्बोदक आहेत, त्याच्यानंतर काही प्रथिन असतील, काही स्निग्ध पदार्थ आहेत, हे आपल्या आहारामध्ये त्यांचा समावेश होणं गरजेचं आहे. आपल्या शरीराला जी काही ऊर्जा मिळते ती यांच्यापासून आपल्याला मिळते. त्याच्यानंतर आपल्या शरीरासाठी जो संतुलित आहार असणं गरजेचं आहे. आहार तर आपण घेतोयच, दिवसभरामध्ये जे जे अन्न पदार्थ आपण खातो त्याला आहार म्हटलं जात आहे. परंतु शरीराच्या वाढीसाठी लागणारे सर्व अन्न घटक पुरेसे आणि योग्य प्रमाणात असणारा जो आहार आहे त्याला संतुलित आहार म्हटलं जाते. मग अशा ह्या संतुलित आहारचा मी पिरॅमिड तयार केलेला आहे. याच्यामध्ये तृणधान्य आणि कडधान्य ह्यांचा समावेश जास्तीत जास्त आपल्या आहारामध्ये असला पाहिजे. त्याच्यापेक्षा थोडंसं कमी प्रमाण फळे आणि भाजीपाला असलं पाहिजे. त्याच्यापेक्षा थोडंसं कमी प्रमाण दुग्धजन्य पदार्थ, मांस, मासे आणि अंडी यांचं असलं पाहिजे. आणि त्याच्यापेक्षा पण कमी तेल, तूप, लोणी हे जे स्निग्ध पदार्थ आहे म्हणजे जसं वर जावं असं म्हणजे ह्यांचं प्रमाण कमी कमी झालं पाहिजे. आणि असं उलट आलं तर ह्याचं प्रमाण वाढणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने हे साहित्य मी तयार केलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्या शरीरासाठी काही असेंद्रिय पदार्थांची गरज असते, त्यांना खनिजं म्हटलं जाते. मग हे कोणकोणती खनिजं आहेत, त्यांचा उपयोग काय आहे आणि त्यांचे स्रोत कोणकोणते आहेत, आणि ते जर नाही मिळाले तर त्यांच्यामुळे कोणता विकार होऊ शकतो याची माहिती ह्या चार्टच्या सहाय्याने मी मांडलेली आहे. तर खनिज आहे लोह. लोहाचा आपल्या शरीरासाठी उपयोग होतोय शरीराच्या सर्व भागांच्या पर्यंत ऑक्सिजनचं वहन करणं. आणि त्याचे स्रोत आहेत मांस, पालक, सफरचंद, मनुका. आणि जर आपल्याला ते नाही मिळालं तर त्याच्यामुळं ॲनिमिया होऊ शकतोय किंवा सतत थकवा वाटू शकतोय. दुसरं खनिज आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे कॅल्शियम व फॉस्फरस. त्याचा उपयोग दात, हाडे मजबूत करण्यासाठी होतोय. आणि ते आपल्याला दूध, दुग्धजन्य पदार्थ, हिरव्या पालेभाज्या आणि मांस यांच्यामधून आपल्याला मिळू शकते. आणि जर ते नाही मिळालं तर त्याच्यामुळे आपले दात खराब होणं, हाडे ठिसूळ होणं आणि कमकुवत होणं यासारखा विकार आपल्याला होऊ शकतोय. तिसरं खनिज आहे आयोडीन. तर वाढीचं नियंत्रण, शरीरात होणाऱ्या रासायनिक क्रिया गतिमान करण्यासाठी त्याचा उपयोग होतोय. आणि त्याचे मुख्य स्रोत आहेत मनुका, बीन्स, मासे, मीठ, समुद्रातून मिळणारे अन्न पदार्थ हे त्याचे मुख्य स्रोत आहेत. आणि समजा ते जर आपल्याला मिळालं नाही आयोडीन तर त्याच्यामुळे गलगंड नावाचा विकार आपल्याला होऊ शकतोय. त्याच्यानंतर सोडियम आणि पोटॅशियम. तर शरीरातील पाण्याचं संतुलन राखणं, चेतासंस्था आणि स्नायूंच्या क्रिया चालू ठेवण्याचं काम हे सोडियम आणि पोटॅशियम करत असते. त्याचे स्रोत आहेत मीठ, चीज, पालेभाज्या, फळे आणि डाळी. आणि जर ते आपल्याला मिळालं नाही तर त्यांच्यामुळं स्नायूंची अकार्यक्षमता होऊ शकते. तर अशा प्रकारे हे खनिज आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे. आपल्याला आवश्यक आहे त्याचप्रमाणे काही जीवनसत्व सुद्धा आवश्यक आहे. त्यासाठी मी एक छोटंसं मॉडेल तयार केलेलं आहे. आता इथं जीवनसत्व कोणते? ए जीवनसत्व आहे. मग ए जीवनसत्वाचं कार्य काय आहे? तर डोळ्याचं रक्षण करणं, त्वचा, दात, हाडे निरोगी ठेवण्याचं कार्य आहे. आणि जर ते आपल्याला ए जीवनसत्व मिळालं नाही तर त्यांच्यामुळे रातांधळेपणा, कमी उजेडात पाहू न शकणे, अंधत्व किंवा झिरोडर्मा म्हणजे त्वचा कोरडी पडणे यासारखा विकार आपल्याला होऊ शकतोय. आणि ए जीवनसत्व कशापासून आपल्याला मिळतंय? तर गाजर, दूध, लोणी, गडद हिरव्या भाज्या, रताळे, गडद पिवळी फळे आणि भाज्या यांच्यामधून आपल्याला ए जीवनसत्व मिळू शकतंय. त्याच्यानंतर दुसरं जीवनसत्व आहे B1. B1 जीवनसत्वाचं कार्य आहे चेतातंतूचे आणि हृदयाचे कार्य नीट होण्यास मदत करणे. त्यांच्यामुळं बेरीबेरी, चेतातंतूचा आजार, स्नायूंचा अशक्तपणा आणि अकार्यक्षमता हा विकार होऊ शकतोय. आणि आपल्याला दूध, मासे, मांस, तृणधान्य, कवच फळे आणि डाळी यांच्यापासून आपल्याला हे जीवनसत्व मिळू शकते. त्याच्यानंतर तिसरं जीवनसत्व आहे के जीवनसत्व. त्याचं कार्य आहे रक्त साकण्यास मदत करणे. अभावजन्य विकार, इजा झाल्यास फार रक्तस्राव होतो. आणि त्याचे स्रोत आहेत हिरव्या पालेभाज्या, ब्रोकोली, हिरवी कोबी, मोड आलेली कडधान्य, अंड्याचा पिवळा भाग. त्याच्यानंतर पुढचं जीवनसत्व आहे ई जीवनसत्व. त्याचं कार्य आहे पेशीमध्ये चयापचय क्रिया सुरळीत होणे, पुनरुत्पादन आणि स्नायू पेशींना कार्यक्षम राखणे. आणि त्याच्या अभावामुळे स्नायूंच्या मध्ये कमकुवतपणा येतो, प्रजोत्पादनामध्ये अडथळा निर्माण होतो किंवा त्वचा विकार होऊ शकतात.
आणि त्याचे स्रोत आहेत तृणांकुर, हिरव्या पालेभाज्या, कोवळी पालवी आणि वनस्पतीजन्य तेल. तर यांच्यामधून हे जीवनसत्व आपल्याला मिळू शकते. त्याच्यानंतरचं जीवनसत्व आहे व्हिटॅमिन B9. तर याचे कार्य आहे शरीराची वाढ करणं आणि याच्यामुळं वाढ नीट न होणं, ॲनिमिया, विसर पडणे, हालचाली मंदावणे यासारखा विकार आपल्याला होऊ शकतोय. आणि याचे मुख्य स्रोत आहेत गडद हिरव्या भाज्या, पपई आणि किवी. याच्यानंतर व्हिटॅमिन B12 लाल रक्तपेशी तयार करणं, मेलॅनिन उत्पादन वाढवणे. त्याच्यानंतर त्याच्यामुळं ॲनिमिया होऊ शकतोय आणि त्याचे स्रोत आहेत दुग्धजन्य पदार्थ, मांस आणि बदाम. त्याच्यानंतर पुढचं जीवनसत्व आहे C जीवनसत्व. तर त्याचं कार्य आहे शरीराच्या ऊतींचं रक्षण करणं, हिरड्या, दात, हाडे, त्वचा यासाठी आवश्यक असे कोलेजेन हे प्रथिन तयार करणं. आणि अभावजन्य विकार आहे स्कर्वी म्हणजे हिरड्यातून रक्तस्राव होतो किंवा गलग्रंथी सुजणं, जखमा लवकर बऱ्या न होणं यासारखा विकार होऊ शकतोय. आणि याचे मुख्य स्रोत आहेत आवळा, किवी, संत्री आणि इतर लिंबूवर्गीय फळे, कोबी, टोमॅटो आणि हिरव्या पालेभाज्या. याच्यानंतर पुढचं जीवनसत्व आहे D जीवनसत्व. त्याचं कार्य आहे दात व हाडे निरोगी राखण्यासाठी पुरेसे कॅल्शियम आणि फॉस्फरस अन्नातून शोषून घेणं. अभावजन्य विकार मूडदूस म्हणजे हाडे मऊ होणं, त्यामुळे वेदना होणे आणि हाडे मोडणे. आणि याचे मुख्य स्रोत आहेत सूर्यप्रकाश व कोवळा सूर्यप्रकाश, दूध, मासे, अंडी, लोणी यातील काही पदार्थांच्या पासून शरीरात हे जीवनसत्व तयार होत आहे. तर हे जीवनसत्वाच्या बाबतीमध्ये आहे. त्याच्यानंतर अन्न पदार्थामधली जी काही भेसळ आहे, जर आपण विद्यार्थ्यांना फक्त सांगितलं ह्याच्यामध्ये याची भेसळ आहे तर ते विद्यार्थ्यांना लवकर लक्षात येत नाही. परंतु थोडंसं खेळाच्या जोड्या लावा ह्या पद्धतीनं जर आपण व्यवस्थित सांगितलं त्यांना तर त्यांच्या ते चांगल्या प्रकारे लक्षात राहू शकतंय. समजा अन्न पदार्थ, आता समजा दूध आहे तर दुधामध्ये कशाची भेसळ आहे, आता इथं दिवा लागला म्हणजे याच्यामध्ये पाणी, युरिया आणि स्टार्च ह्यांची भेसळ याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर लाल तिखट, लाल तिखटामध्ये विटेची पूड आणि भोपळ्याची भुकटी ह्यांची भेसळ आहे. त्याच्यानंतर लाल शेंगदाणे, तर त्याच्यामध्ये लालसर गारगोट्या यांची भेसळ असते. त्याच्यानंतर तांदूळ, तर तांदळामध्ये बारीक पांढरे खडे ह्यांची भेसळ करतात. काळी मिरी, पपईच्या बिया ह्याच्यामध्ये त्याच्या भेसळ केली जाते. आणि आईस्क्रीम ह्यांच्यामध्ये धुण्याचा सोडा आणि कागदाचा लगदा. तर अशा प्रकारे त्या विद्यार्थ्यांच्या पण लक्षात ह्या गोष्टी येऊ शकतात आणि त्याचा फायदा मनोरंजक पद्धतीने जर आपण अशा प्रकारे सांगितलं तर त्या विद्यार्थ्यांच्या दीर्घकाळामध्ये लक्षात राहू. त्याच्यामुळं हे मॉडेल मी तयार केलेलं आहे. तर अशा प्रकारे जर ही जी सर्व माहिती आहे ही फक्त त्या विद्यार्थ्यांसाठी आत्तापुरती ह्या वर्षापुरती मर्यादित नाही, तर आयुष्यभर अगदी आपल्याला कितीही आपलं वय होऊ द्या त्या सर्व वयांच्या मध्ये ही माहिती आवश्यक आहे. कारण शेवटी आपलं शरीर सगळ्यात महत्वाचं आहे आणि शरीरासाठी ही माहिती जर आपली माहित झाली आपल्याला व्यवस्थित तर आपलं आरोग्य चांगल्या प्रकारे राहू शकतंय. म्हणून हा प्रयोग मी या ठिकाणी सादर केलेला आहे. धन्यवाद.